नमस्कार. घर आणि नीतीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. दिवाळी आता जवळ आलेली आहे आणि दिवाळीमध्ये नकळत का असेना आपण बराचसा खर्च करत असतो. तर आज मी तुम्हाला दिवाळीमध्ये आपण पैशाची बचत कशी करू शकतो याबद्दलच्या 9 टिप्स सांगणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत घंटीचं बटन पण दाबा आणि ते नोटिफिकेशन ऑलवर ठेवा, म्हणजे माझ्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसंच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर दिवाळीमध्ये पैशांची बचत कशी करायची या संदर्भातली पहिली टिप आहे की आपण जी दिवाळीची खरेदी असते ती थोडी लवकर सुरू करायला पाहिजे. कारण जो दिवाळीचा पिरियड असतो त्यावेळी ज्या पण गोष्टीची आपण खरेदी करत असतो, जसं डेकोरेशनचं साहित्य असेल, कपडे असतील किंवा मग फराळाचं साहित्य, तुमच्याकडे लक्षात आलं असेल की जो पण दिवाळीचा पिरियड असतो म्हणजे त्याला 15 दिवस असतात त्यावेळी डाळी साळींचे रेट वाढलेले असतात, तेलाचे रेट वाढलेले असतात, कपड्यांचे किंवा मग डेकोरेशनचं साहित्य असेल, या सगळ्या गोष्टींचे जे प्राईस असतात ते वाढलेले असतात. त्यामुळे जर आपण थोडंसं आधी खरेदीला सुरुवात केली तर आपले 2 फायदे होतात. एक म्हणजे त्यावेळी थोडंसं प्राईस कमी असते आणि दुसरं म्हणजे आपण गर्दीच्या वेळी खरेदीला जात नाही. म्हणजे जर आपण आधी सुरुवात केली तर आपल्याला व्हरायटी खूप जास्त मिळते. म्हणजे जर तुम्हाला डेकोरेशनसाठीचं काही साहित्य पाहिजे असेल किंवा मग गिफ्ट्स असतात ज्या आपण इतर नातेवाईकांना, मित्रांना गिफ्ट देत असतो, तर ते गिफ्ट्स असतात, तर त्यासाठीचे व्हरायटी आपल्याला खूप बघायला मिळते. तेच जर आपण ऐन दिवाळीच्या दिवसात गेलो तर मग तेव्हा गर्दी वाढलेली असते. जे दुकानदार असतात त्यांनाही घाई असते दाखवायची, त्यामुळे आपल्याला व्हरायटी कमी मिळते आणि आपण बार्गेनिंग करू शकत नाही. कारण अगदीच आपण म्हणजे दिवाळी तोंडावर आहे असं गेलेलो असतो आणि त्यामुळे आपण उगाच बार्गेनिंग करण्यात वेळ घालवत नाही. त्यामुळे ते जे प्राईस सांगतील त्या प्राईसला आपण ती वस्तू घेऊन येतो. तर त्यासाठी जर आपण दिवाळीच्या काही दिवस आधीपासूनच खरेदीला सुरुवात केली तर आपल्याला थोड्या कमी किमतीमध्ये त्याच वस्तू मिळतात. जसे कपडे असतात तर कपडे पण आपण जेव्हा ऑफ सीझन असतो तेव्हा घेऊन ठेवू शकतो की हा ड्रेस मी दिवाळीसाठी घेतला आहे आणि तो दिवाळीलाच वापरायला काढायचा. तर असं आपण करू शकतो. तर ह्याच्याने सुद्धा बरीच बचत आपण करू शकतो. तर दुसरी टिप आहे की आपण जर बल्कमध्ये खरेदी केली, म्हणजे दिवाळीला आपल्याला ज्या पण कोणत्या गोष्टी लागणार असतात तर त्या आपण थोडं जास्त क्वांटिटीत खरेदी केल्या तर आपल्याला खूप सारे डिस्काउंट मिळू शकतो. जसं आपल्याला फराळासाठीचं सामान मागवायचं आहे तर मग आपण एक यादी बनवून घेऊ शकतो आणि त्या यादीनुसार आपल्याला काय काय साहित्य किती लागणार आहे त्यानुसार आपण एकत्र ते आणून ठेवू शकतो. आणि शिवाय हे जो आपण किराणा असेल किंवा कपडे असतील, ह्या अशा गोष्टी जर डीमार्ट, बिग बाजार जिथे खूप साऱ्या डिस्काउंट मिळतो अशा ठिकाणाहून जर घेतल्या तर आपल्याला ते बऱ्यापैकी परवडतात. आता टिप नंबर 3 आहे, आपण जे डेकोरेशनसाठीचं साहित्य खरेदी करत असतो तर ते आपण शक्यतो जर लोकल मार्केटमधून खरेदी केलं तर आपल्याला बऱ्यापैकी ते कमी किमतीत मिळतं. त्याऐवजी जर आपण मॉलमध्ये ते साहित्य खरेदी केलं तर उगाचच त्याची किंमत जास्त लावलेली असते. त्याची गरज नसतानाही ती किंमत आपल्याला जास्त द्यावी लागते. त्याऐवजी जर आपण समजा लवकर खरेदीला सुरुवात केली असेल तर आपण 2-3 दुकानं जास्त फिरू शकतो. त्याची किंमत म्हणजे इतर दुकानांवर काय आहे ती आपल्याला कळते आणि तसंच आपण ती थोडी बार्गेनिंग करून ती वस्तू आणू शकतो. तर त्यामुळे शक्यतो लोकल मार्केटमधनं जे ॲटलिस्ट डेकोरेशनचं जे सामान असतं तेवढं तरी आपण लोकल मार्केटमधून घेऊ शकतो, जेणेकरून आपल्याला ते कमी किमतीत मिळेल. त्यासोबतच आपण डेकोरेशनसाठी जे लाइटिंग वापरतो तर काही ठिकाणी असतं बघा पूर्ण घरभर लाइटिंग केलेली असते, तर त्याच्याऐवजी जर आपण फुलांच्या माळा वापरल्या तर एकतर म्हणजे आपण इलेक्ट्रिसिटी वाचवू शकतो, म्हणजे लाईट बिल कमी येईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण वेगवेगळ्या फुलांचा वापर करून अगदी छान सुंदर डेकोरेशन तयार करू शकतो. आता चौथी टिप अशी आहे की आपण दिवाळीला फक्त कपडे खरेदी करण्यापेक्षा एखादी अशी गोष्ट खरेदी करू शकतो की जिची आपल्याला गरज आहे पण आपला बजेट नाही आहे म्हणून आपण ती एवढे दिवस टाळत होतो किंवा एवढे दिवस आपण ती घेत नव्हतो. कारण कपडे आपण वर्षभर घेत असतो. आता पूर्वी ठीक होतं की पूर्वी फक्त काही सण उत्सव असतील तेवढेच फक्त कपडे खरेदी व्हायचे. आता तसं नसतं. आता आपण वर्षभर कपडे घेत असतो. त्यामुळे अजून दिवाळीला अजून कपडे घेण्यापेक्षा आपण ती वस्तू घेऊ शकतो जिची आपल्याला खरंच गरज आहे आणि आपला बजेट नव्हता म्हणून आपण ती फक्त घ्यायची टाळत होतो. तर अशा वस्तूसुद्धा आपण दिवाळीला घेऊ शकतो. टिप नंबर 5, दिवाळीमध्ये अशा बऱ्याच ऑफर्स येत असतात. ऑनलाईन ऑफर्स असतात किंवा मग दुकानांवरती पण ऑफर चालू असतात की ते आपल्याला डिस्काउंटचं आमिष दाखवतात किंवा अजून काही ऑफर्स असतात. ज्यामुळे आपण काय करतो की आपल्याला गरज नसलेली वस्तूसुद्धा ऑफर्स बघून घेऊन येतो. जसं आता हेडफोन असतील
हेडफोनची आपल्याला जर गरज नसेल पण तिथे ऑफर चालू आहे की ते आपल्याला फक्त 200 रुपयात हेडफोन देत आहे किंवा 100 रुपयात हेडफोन देत आहे, असं काही आपण ऑफर बघितली की आपल्याला त्या वस्तूची गरज नसताना पण आपण ती घेऊन येतो, तर आपण दिवाळीमध्ये ॲटलिस्ट या अशा ऑफर्सपासून सावध राहायला पाहिजे. कारण हा जो पिरियड असतो, जो सणांचा पिरियड असतो, तेव्हा अशा बऱ्याच ऑफर्स येत असतात. त्यामुळे आपण अशी कुठलीही वस्तू घेताना किमान एक दिवस तरी विचार करायला पाहिजे की आपल्याला खरंच ही वस्तूची गरज आहे का, किंवा मग फक्त ऑफर चालू आहे म्हणून आपण ती वस्तू घेतोय. आता टिप नंबर 6, आपण शक्यतो कॅशने जर पेमेंट केलं तर आपण बऱ्यापैकी बचत करू शकतो. त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा आपल्याकडे कॅश असते तर आपण त्या कॅशची इमोशनली अटॅच झालेलो असतो, कारण ती आपल्याला आपल्या डोळ्यासमोर दिसत असते. जी बँकेत असते किंवा अकाउंटमध्ये असते ती कॅश आपल्याला डोळ्यासमोर दिसत नाही. त्यामुळे आपण जेव्हा क्रेडिट कार्डने किंवा डेबिट कार्डने पेमेंट करतो तेव्हा आपण फारसा विचार करत नाही की आपण किती पेमेंट करतो किंवा आपण किती खर्च करतो. पण तेच आपल्याकडे कॅश असेल आणि आपण कोणाला तरी कॅशने पेमेंट करायचं असेल तर आपण थोडंसं हात घेतो. तर त्यामुळे शक्य असेल तर आपण कॅशने जर पेमेंट केलं तर आपण उगाच जो वाजवीपेक्षा जास्त खर्च म्हणतात किंवा मग जो उगाच वायफळ खर्च म्हणतात तो खर्च आपण टाळू शकतो. कारण आपण जेव्हा हे कॅश समोरच्याला देतो तेव्हा आपल्याला जसं 200 रुपये सुद्धा जास्त वाटतात, पण तेच जर आपण डेबिट कार्डने किंवा क्रेडिट कार्डने किंवा आता मोबाईलने दिले तर आपल्याला 1000 रुपये सुद्धा कमी वाटतात. तर त्यामुळे शक्य असेल तर आपण कॅशने जर पेमेंट केलं तर आपण थोडाफार तरी बचत करू शकतो. आता टिप नंबर 7, ती म्हणजे किमान दिवाळीत तरी आपण घरातील कुठल्याही एकाच व्यक्तीच्या अकाउंटवरून खर्च केला पाहिजे. ज्यामुळे काय होतं की आपल्याला खर्चाचा एक अंदाज येतो. जर समजा आजकाल आता प्रत्येकाचे वेगवेगळे अकाउंट असतात, प्रत्येक जण त्याचा स्वतंत्र खर्च करत असतो. पण जेव्हा आपण कुठल्या तरी एकाच व्यक्तीच्या अकाउंटवरून खर्च करू तर तेव्हा काय होईल, आपल्याला एक खर्चाचा अंदाज येतो. कारण वेगवेगळ्या ठिकाणून आपण 100-100 रुपयाची खरेदी केली तर प्रत्येकाला फक्त ते 100च रुपये वाटतात. पण जेव्हा तेच पैसे कुठल्या तरी एकाच अकाउंटवरून जातील तर तेव्हा ते आपल्याला 500 रुपये वाटतात. म्हणजे मग आपल्याला एक अंदाज येतो की आपला किती जास्त खर्च होतोय आणि मग खूप जास्त खर्च होतोय म्हणून आपण थोडासा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतो. आता टिप नंबर 8, ती म्हणजे अशी की दिवाळीमध्ये खूप जणांचं फिरायला जायचं प्लॅनिंग असतं किंवा मग जो महिला वर्ग असतो त्यांना भाऊबीजेसाठी माहेरी जायचं असतं आणि त्याची जे बुकिंग असतात, म्हणजे आता आजकाल सगळेच लोक ॲडव्हान्स बुकिंग करून ठेवतात. तर ते जे गाडीचं असेल म्हणजे ट्रॅव्हलचं असेल किंवा मग ट्रेनचं असेल किंवा फ्लाईटचं असेल, कुठलंही बुकिंग असेल ती जर आपण थोडं आधी करून ठेवले तर आपल्याला नक्कीच फायदा होतो. कारण ऐन दिवाळीमध्ये जे प्रवासाचे जे तिकीटं असतात त्याचे सुद्धा रेट वाढलेले असतात. त्यामुळे जर आपण काही दिवस आधीच ते बुकिंग करून ठेवलेलं असेल तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो. दुसरं म्हणजे जेव्हा आपण फिरायला जाणार असतो तर तिथल्या हॉटेल्सचे जे रेट असतात, तर कुठली हॉटेल आपल्याला बुक करायची हे सगळं जर आपण आधी ठरवून ठेवलं किंवा काही दिवस आधी जर आपण ते बुकिंग करून ठेवलं तर थोडाफार का असेना आपल्याला नक्कीच फायदा होतो. आता टिप नंबर 9, ती म्हणजे शक्य असेल तर आपण फटाक्यांचा वापर हा टाळला पाहिजे. फटाके वाजवले तर एक तर आपण ध्वनी प्रदूषण करतो, वायू प्रदूषण करतो, हे तर झालं पर्यावरणाशी निगडीत. पण आपण आपले स्वतःचे पैसे अक्षरशः जाळत असतो. कारण आपण जेव्हा फटाके खरेदी करतो तर ते काही स्वस्त मिळत नाही, ते बऱ्यापैकी महाग मिळतात. आणि आपण गरज नसताना फक्त डोळ्यांना म्हणजे जे नयनसुख म्हणतो, फक्त डोळ्यांना छान वाटतंय किंवा कानांना छान वाटतंय त्यासाठी आपण एवढे पैसे फक्त जाळून टाकतो. त्यामुळे जर आपण फटाक्यांचा वापर केलाच नाही तर आपण खूप जास्त बचत करू शकतो. त्यामुळे शक्य असेल तर आपण फटाक्यांचा हा वापर टाळलाच पाहिजे. किंवा अगदीच लहान मुलांना आवडतं म्हणून आपण सुमसुंदरी असते, भुईचक्कर असतं, तर हे असे फटाके आणतो. पण ते आपण कमी प्रमाणात जर आणले तर त्याऐवजी तुम्ही खाण्याचं काही सामान असेल किंवा म्हणजे दिवाळीचा फराळ असेल किंवा मग ड्रायफ्रुट्स असतील, काही इतर गोष्टी असतील ज्या आपल्याला कमीत कमी शरीराला त्याचा काहीतरी उपयोग होणार असेल, अशा वस्तूंमध्ये जरी पैसा टाकला तर तो एक वेळा आपण समजू शकतो. पण हे फटाके फोडून आपल्याला काही मिळत नाही, अगदी थोडाच वेळापुरतं ते सुख असतं आणि उगाचच म्हणजे आपले जे पैसे असतात ते आपण खूपच वाया घालत असतो. त्यामुळे शक्यतो फटाक्यांचा वापर जर आपल्याला टाळता आला तर आपण बरीच बचत करू शकतो. तर ह्या होत्या माझ्या 9 टिप्स दिवाळीसाठी. आता 10वी टीप अशी आहे की तुम्ही मला कमेंट करून सांगा की ती टीप कोणती असू शकते. तुमच्या मनात ज्या पण काही किंवा तुमच्याकडे ज्या पण काही बचती रिलेटेड किंवा दिवाळीसाठीच्या खास अशा काही टिप्स असतील तर त्या तुम्ही मला कमेंटद्वारे जरूर कळवू शकता.
त्या कमेंट्सची रिलेटेड किंवा त्या कमेंट्सवरती मी अजून एक व्हिडिओ बनवेन आणि तिथे तुमची कमेंट तुमच्या नावासकट मी वाचून दाखवेल. तर मग असा होता हा आजचा व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.